आवाज मानदेशाचा। शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय। महायुतीकडून राजेंद्र राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख या दोघांमध्ये लढत होणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात। निवडणूक लागलेली आहे, विरोधासाठी म्हणून उमेदवार उभे असले तरी सुद्धा ही निवडणूक भारतीय जनता पक्ष गांभीर्याने लढेल आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकेल। निवडणुकीच्या या प्रक्रियेची विजयाची औपचारिकता बाकी आहे। अशा पद्धतीची परिस्थिती असली तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत गाफील न राहता ही निवडणूक आम्ही गांभीर्याने लढू आणि आम्हाला अपेक्षित असणाऱ्या मताधिक्याने आम्ही जिंकू। आव्हान जे ते केलं होतं हो, तुम्ही म्हणाला होतात की मी विरोधकांची देखील चर्चा करू, त्यांच्या नेत्यांची देखील चर्चा करू, अशी काही चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये काही झाली होती का आणि त्यांच्याकडून काही शब्द आले होते? नाही, अशी ज्या ज्या लोकांना बोलणं अपेक्षित होतं त्या लोकांना बोललो। काही लोकांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा काही लोकांशी कॉन्टॅक्ट करावं असं मला वाटलं नाही। अशा लोकांशी बोललं असेल परंतु बहुतांश लोकांनी बघितलं आपण की उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि ते सगळे भारतीय जनता पक्षासोबत राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतात। असं म्हणाले की एका व्यक्तीच्या युगोमुळे ही सगळी काही व्यक्तींच्या युगोमुळे किंवा त्यांना असं वाटतं की निवडणूक लागलीच पाहिजे, बिनविरोध होऊ नये, भाजपचा विजय होऊ नये म्हणून ही सगळी निवडणूक लागली गेली। आणि कोण आहे? भाजपचा विजय होऊ नये म्हणून नाही, भाजपचा विजय होणार आहे याची पूर्ण जाणीव त्यांना आहे आणि त्या बाबतीत त्यांचं काहीच मत असायचं कारण नाही। पण आता निवडणूक लागल्यानंतर का लागली, कशी लागली, कोणी लावली या संदर्भात मला वाटतं चर्चा करणं माझ्या दृष्टीने उचित नाही। माझ्या दृष्टीने हेच आहे की ही निवडणूक आता आपण ताकदीनं लढली पाहिजे आणि ताकदीनं लढू। आणि मी आज सांगतो की जे मार्जिन असेल ते भविष्यात उमेदवारी करण्याचा विचार करणार नाही अशा पद्धतीचं मार्जिन या निवडणुकीचं राहील। आणि आकडा सुद्धा मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला माहिती आहे मी आकडा सांगत असतो, तो आकडा मी सांगेन, पण तुम्हाला एक दिवसाचा वेळ द्या। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।